सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, शिवसेनेची मागणी। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। त्यांच्या हत्येचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले असून यावरूनच सदरची घटना किती भयानक आहे हे लक्षात आले। अशा मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन दिंडोरी तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांना देण्यात आले। सदरची घटना महाराष्ट्राला हादरवणारी व मनुष्य जातीला कलंक लावणारी आहे। मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, नराधमांना जगण्याचा किंवा समाजात राहण्याचा काही अधिकार नाही आणि म्हणूनच अशा औरंग्याच्या अवलादींना अशा वृत्तीला वेळेत ठेचले पाहिजे। असे कोणी असे कृत्य करू नये यासाठी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रसंगी शिवसेना विधानसभा प्रमुख अतुल वाघ, तालुका प्रमुख अमोल कदम, माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख, हेमंत पगारे, नगरसेवक गणेश बोरस्ते, संतोष आंबेकर, सुजित मुरकुटे, उपा तालुकाध्यक्ष चिंतामण मोरे, सचिन दिगे, रमेश झिरवाळ, युवा संघटक अंकित देशमुख, नितीन धिंदळे, सोमनाथ निंबेकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी। जय महाराष्ट्र। आज काल जो प्रकार घडला, एकदम क्रूरतेने तिचे फोटो व्हायरल झाले, त्या माध्यमातून संतोषजी देशमुख यांच्या हत्येला जे प्रवृत्त लोक आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ह्या निवेदनासाठी आज आम्ही तहसीलदार असो, पोलीस स्टेशन दिंडोरी असो तिथे निवेदन दिले। या औरंगी अवलादींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि फाशी झाली पाहिजे या आमच्या शिवसेना दिंडोरी तालुक्याच्या वतीने आणि परिसरातील सर्व आमचे जे समाज घटक आहे त्यांच्या वतीने आम्ही या निवेदन देण्यात आले आहे। येणाऱ्या काळात आम्ही प्रचंड प्रमाणात आंदोलन उभं करू जर शिक्षा झाली नाही तर।